नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजचे कॅरेट आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA या वर्गातील सेमिस्टर 1 चा भूगोल विषयाचा जो पेपर आहे फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल यातील प्रकरण क्रमांक 4 हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं ह्या विषयाचं हे व्याख्यान क्रमांक 44 आहे आणि यामध्ये आपण जलावरण या प्रकरणातील महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे क्षेत्र अभ्यास या घटकाची माहिती आपण 2 भागामध्ये बघणार आहोत. आज पहिला जो भाग आहे यामध्ये आपण विशेषतः क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या आणि क्षेत्र अभ्यासाचं महत्व काय आहे या संदर्भात चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे भूगोल हे शास्त्र आहे आणि भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे. आपल्याला माहिती आहे कोणतीही विज्ञानाची शाखा असेल ती शास्त्रीय माहिती मिळवायची असेल त्यामध्ये निरीक्षण आणि प्रयोग याला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला आपण भूगोलाचा अभ्यास करतो भूगोलासाठी प्रयोगशाळा जी आहे ती म्हणजे निसर्गी मानली जाते. बऱ्याच भूगोलाच्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण निसर्गामध्ये जाऊन अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. आणि विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर जे प्राकृतिक घटक आहे, मानवी घटक आहे, याचं जर विश्लेषण करायचं असेल, त्यांच्या अंतर्क्रिया जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला निसर्गामध्ये जाणं खूप गरजेचं असतं. आणि यासाठी विद्यार्थी मित्रांनो क्षेत्र अभ्यास म्हणजे फील्ड व्हिजिट ही अत्यंत परिणामकारक आणि उपयुक्त अशी अभ्यास पद्धती मानली जाते. आणि यामुळं ज्या वेळेला आपण निसर्गामधील एखादी संकल्पना असेल किंवा एखादा घटक असेल प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करून ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, तो समजून घेतो, त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तो चिरकाल आपल्या मनात राहतो आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे समजतो. आणि यासाठी क्षेत्र अभ्यास हे भूगोलाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. विशेषतः विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगतो की आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये किंवा वर्गामध्ये ज्या गोष्टी, ज्या संकल्पना भूगोलामध्ये आहे त्या आपण शिकतो, पुस्तकामध्ये बघतो, परंतु काही तत्व आपण शिकतो. निसर्गातील काही चक्र असेल त्या ठिकाणी परिसंस्था असेल, जलचक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल, यासारखे आपण तत्व शिकतो. जर याची पडताळणी करायची असेल, त्याचा अभ्यास परिपूर्ण समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की क्षेत्र अभ्यास फील्ड व्हिजिट हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ज्या वेळेला आपण स्थानिक भूगोल ही संकल्पना ऐकली असेल. स्थानिक भूगोल म्हणजे काय, आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील भौगोलिक माहिती समजून घेणं, तिचा अभ्यास करणं, याला आपण स्थानिक भूगोल असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः भौगोलिक घटकांचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला तो घटक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊन जर आपण प्रत्यक्ष निरीक्षण केलं, समजून घेतलं तर चांगल्या प्रकारे समजतं. भौगोलिक घटकाप्रमाणेच काही सांस्कृतिक घटक आहे, मानवनिर्मित घटक आहे, ते सुद्धा आपण जवळ जाऊन जर पाहिलं, प्रत्यक्षाचं निरीक्षण केलं तर चांगला अभ्यास केला तर आपल्याला तो घटक अत्यंत चांगल्या प्रकारे त्याला समजतो. यामध्ये काही असेल, एखादा धरण असेल, विद्युत प्रकल्प असेल, एखादा कारखाना असेल, बाजारपेठ असेल, काही असेल त्या ठिकाणी, किंवा एखादा डोंगर असेल, नदी असेल किंवा तळ असेल त्या ठिकाणी, सागर असेल, धबधबा असेल, काही असेल त्या ठिकाणी, हे ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये जाऊन अभ्यास करतो, निरीक्षण करतो, त्या ठिकाणचे अनेक घटकांमधील परस्पर संबंध समजून घेतो, त्यावेळेला तो विषय, ती संकल्पना आपल्याला चिरकाळ स्मरणात राहते. म्हणून यासाठी आपल्या भूगोल विषयाच्या अभ्यासासाठी फक्त प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास असो किंवा मानवी भूगोलाचा अभ्यास असो किंवा भूगोलाच्या कोणत्याही शाखेचा अभ्यास असो, तो जर आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी क्षेत्र अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळे आपण क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे आणि क्षेत्र अभ्यास केल्यामुळे आपल्याला काय उपयोग होतो, त्याचं महत्व काय आहे, याबद्दल आपण अधिक सविस्तर माहिती घेऊया. या ठिकाणी सुरुवातीला आपण बघूया क्षेत्र अभ्यास कशाला म्हणायचं. क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, म्हणजे फील्ड व्हिजिटचा अर्थ आपण समजून घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, अर्थ ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला तो शब्द जे आहे शब्दशः आपण अर्थ लक्षात घ्यायचा. क्षेत्र अभ्यास, आता यामध्ये 2 शब्द आहे, एक आहे क्षेत्र आणि दुसरा आहे अभ्यास. क्षेत्र आणि या दोघांमिळून क्षेत्र अभ्यास हा त्या ठिकाणी शब्द तयार झाला. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलाचा अभ्यास करतोय, भूगोल विषयाचा अभ्यास करतोय, यामध्ये ज्यावेळी आपण
क्षेत्र हा शब्द आपण भूगोलाच्या संदर्भामध्ये वापरतो, त्यावेळेला त्याचा अर्थ असा होतो भौगोलिक क्षेत्र, भौगोलिक प्रदेश, जॉग्राफिकल रिजन. त्या ठिकाणी म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहतो तो प्रदेश असेल किंवा एखादा नैसर्गिक प्रदेश असेल किंवा कोणता तरी, किंवा आपण पठारी प्रदेश म्हणूया, पर्वतीय प्रदेश म्हणूया, त्या ठिकाणी सागर तटीय प्रदेश म्हणूया किंवा मैदानी प्रदेश म्हणू, असा प्रदेश असेल त्या ठिकाणी. मोसमी हवामानाचा प्रदेश असतो, विषुवृत्तीय हवामानाचा प्रदेश असतो, उष्ण कटिबंधीय प्रदेश असेल त्या ठिकाणी, कटिबंधीय असेल. वेगवेगळे निकष वापरून आपण हे प्रदेश वेगवेगळ्या प्रकारे आपण विभागू शकतो. पण आपण या ठिकाणी भौगोलिक प्रदेश, जॉग्राफिकल रिजन हा शब्द या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरा शब्द आहे अभ्यास. आता अभ्यास म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपण एखादा घटक असेल, एखादी गोष्ट असेल, याच्याबद्दल परिपूर्ण माहिती जाणून घेतो. परिपूर्ण या ठिकाणी या अर्थाने बोलतोय मी, त्याची शास्त्रीय माहिती जर आपण परिपूर्ण जाणून घेतली तर विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण अभ्यास म्हणतो. पृथ्वी असेल त्या ठिकाणी, अक्षवृत्त असेल, रेखावृत्त असेल, पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, नदी असेल, कोणती संकल्पना असेल याच्यामध्ये त्या ठिकाणी, की वारा असेल, पर्जन्य असेल, आपण यावर मागील अनेक तासांमध्ये खूप चर्चा केली. हे घटक आपण समजून घेतलेले आहेत. पण या ठिकाणी क्षेत्र अभ्यासामध्ये याचा संदर्भ असा आहे अभ्यास. अभ्यासाचा अर्थ कोणताही भौगोलिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल, त्याची आपण परिपूर्ण माहिती जाणून घेणं. आणि ज्या वेळेला आपण एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊन तेथील भौगोलिक माहिती जाणून घेतो, त्या ठिकाणी समजून घेतो, तिचं परिपूर्ण ज्ञान घेतो, तेव्हा त्या अभ्यासाला म्हणतात क्षेत्र अभ्यास. असं आपल्याला अर्थ शब्द लक्षात घेऊन त्याचा अर्थ सांगता येतो. आणखी याचा व्याख्या म्हणजे याचा अर्थ अधिक सविस्तर सांगतो. त्या ठिकाणी बघा, एखाद्या क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण त्या प्रदेशामध्ये गेलं पाहिजे. जरी आपण वर्गामध्ये किंवा पुस्तकातून त्याचा अभ्यास केला असेल, एखादा व्हिडिओ बघितला असेल, त्या ठिकाणी एखादं भाषण ऐकलं असेल, काही केलं असेल, पण या ठिकाणी आपल्या अपेक्षित काय आहे, एखाद्या प्रदेशाला प्रत्यक्ष जाऊन आपण भेटायचं. मग ती नदी असेल, सागर असेल, काही असेल, त्या ठिकाणी पठार असेल, पर्वत असेल किंवा अभयारण्य असेल, काही असेल, तिथं प्रत्यक्ष जायचं. आणि हे याच्यामध्ये अपेक्षित. दुसरं, निरीक्षण करायची. निरीक्षण करायचं म्हणजे काय, की त्याचं तिथले बारकावे लक्षात घ्यायचे, की काय आहे ही संकल्पना, काय आहे याचं नेमकं, याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, निरीक्षण करतात. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, जर काही सांस्कृतिक घटक असेल तर सांस्कृतिक घटकाची परिपूर्ण माहिती जर घ्यायची असेल ना, आपण ज्या प्रदेशात जातो त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला पाहिजे, त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. आपल्या जिज्ञासा जी आहे, आपल्याला त्या प्रदेशाबद्दल किंवा त्या घटकाबद्दल जी परिपूर्ण माहिती मिळवायची असेल ती मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तेथील स्थानिक लोकांशी आपण बोललं पाहिजे. पण त्याद्वारे मुलाखत घेतली पाहिजे त्यांची. त्या ठिकाणी आपण गप्पा मारता मारता त्यांच्याकडून काही माहिती काढून घेतली पाहिजे, विशेषतः मुलाखत घेतली पाहिजे. आणि मुलाखतीच्या माध्यमातून आपण ज्या घटकाची माहिती मिळवतो, तो प्रदेश असेल, ती संकल्पना असेल, काही असेल, त्या ठिकाणी त्याची परिपूर्ण माहिती आपण घ्यायची. आणि या माध्यमातून नैसर्गिक घटक असेल, नैसर्गिक म्हणजे निसर्गात तयार झालेले घटक, की ज्या घटकांमध्ये मानवाचा काही हस्तक्षेप नाही, मानवाचा सहभाग नाही, त्यामध्ये पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, नदी असेल, वनस्पती असेल, अरण्य असेल, प्राणी असेल, अशा अनेक प्रकारचे घटक आहेत की निसर्गाने तयार केलेत. या नैसर्गिक घटकांची माहिती घ्यायची. त्याचप्रमाणे सांस्कृतिक घटक म्हणजेच काय, मानव निर्मित घटक, की ज्या घटकांची निर्मिती मानवानं निसर्गाच्या मदतीने, नैसर्गिक घटकाच्या मदतीने तयार केली आहेत, त्याला सांस्कृतिक घटक असं म्हणतात. यामध्ये एखादं धरण असेल, त्या ठिकाणी रस्ता असेल, रेल्वे असेल, त्या ठिकाणी एखादा प्रकल्प असेल, शेती असेल, उद्योग असेल, अनेक प्रकारचे सांस्कृतिक घटक येतात त्या ठिकाणी. याची माहिती आपण घेणं म्हणजे बघा, परत एकदा सांगतो, क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, एखाद्या प्रदेशाला भेट देणं, त्या ठिकाणी भेट देऊन तिथले निरीक्षण करणं, तिथल्या लोकांशी संवाद साधणं, निरीक्षण करत असतानाच मुलाखत घेणं, आणि तिथला जो भौगोलिक घटक आहे किंवा सांस्कृतिक घटक असेल त्याची परिपूर्ण माहिती मिळवण्याच्या पद्धतीला किंवा या अभ्यासाला क्षेत्र अभ्यास असं म्हणतात. हा शब्दाचा अर्थ झाला क्षेत्र अभ्यास म्हणजे काय. आता याची आपण काही व्याख्या बघू. अजून तुम्हाला क्षेत्र अभ्यास हा शब्द, ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजेल. बघूया आता आपण क्षेत्र अभ्यासाची व्याख्या बघूया. पहिली व्याख्या अशी आहे क्षेत्र अभ्यासाची, त्या ठिकाणी क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, क्षेत्र अभ्यास म्हणजे एखाद्या भौगोलिक क्षेत्रात जाऊन तेथील मर्यादित क्षेत्रातील भौगोलिक
आर्थिक, सामाजिक व इतर क्षेत्रासंबंधीची माहिती संकलित करणे म्हणजे क्षेत्र अभ्यास होय. विद्यार्थी मित्रांनो, व्याख्या जरी मोठी असली तरी मात्र सोपी आहे समजायला. फक्त काय करायचं, याच्यातला प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. तो जर लक्षात आला तर ही व्याख्या तुम्हाला सहज कळेल. बघा, परत एकदा सांगतो, क्षेत्र अभ्यास म्हणजे काय? एखाद्या भौगोलिक क्षेत्रात जाणं. मी परत सांगतो, भौगोलिक क्षेत्र काही असेल त्या ठिकाणी, मग सागर सुद्धा असू शकेल, पठारी प्रदेश असू शकेल, मैदान असेल, अभयारण्य असेल, एखादं अरण्य असेल, काही असेल त्या ठिकाणी, एखादा कारखाना असेल त्या ठिकाणी, एखादी परिसंस्था असेल, काही असेल, तो आपण भौगोलिक क्षेत्र मानायचं. आणि ते मर्यादित, कारण त्याला आपण काय करायचं, अभ्यास करत असताना आपण ठरवून घ्यायचं की आपल्याला किती अभ्यास, कोणत्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, ते लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून इथं शब्द काय वापरलाय, मर्यादित क्षेत्रातील. आता काय काय अभ्यास करायचा आपल्याला, एकूण सर्वसाधारणपणे 4 गोष्टीचा अभ्यास करायचा. पहिली गोष्ट दिली भौगोलिक माहिती. भौगोलिक माहिती म्हणजे काय, तिथली भूरचना कशी आहे, मैदान आहे, पठार आहे, टेकडी आहे, किंवा आणखी काय आहे त्या ठिकाणी, पर्वत आहे, म्हणजे तिथला भौगोलिक प्रदेश लक्षात घ्यायचा. त्या भौगोलिक मध्ये अनेक गोष्टी येतात. त्याच्यामध्ये हवामान येतं, तिथली मृदा येते, भूरचना येते, खडक रचना येते, खनिजे येतात त्या ठिकाणी, वनस्पती येतात, प्राणी पक्षी, अशा अनेक प्रकारचे घटक येतात. आर्थिक याचा अर्थ ज्या प्रदेशात आपण जातो त्या प्रदेशातील लोकांचे व्यवसाय कोणते आहे, प्राथमिक व्यवसाय असेल, द्वितीय व्यवसाय असेल, तृतीय श्रेणीचे व्यवसाय असेल, चतुर्थ श्रेणीचे व्यवसाय असेल, किंवा कोणते त्या ठिकाणी आहे, शेती व्यवसाय आहे, उद्योगधंदे आहे, पर्यटन आहे, की कोणतं आहे, हे घ्यायचं. सामाजिक, सर्वात महत्वाचे सामाजिक, म्हणजे तिथं जी लोक राहतात त्यांचे, तिथल्या लोकांची त्या ठिकाणी एकूण संस्कृती कशी आहे, समाज जीवन कसं आहे, त्यांचे अन्न कसं आहे त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारचं अन्न खातात त्या ठिकाणी, एकूण वस्त्राचा पेहराव कसा आहे त्यांचं, घराची रचना कशी आहे त्या ठिकाणी, म्हणजे त्यांची बोलण्याची भाषा कशी आहे, लकब कशी आहे त्या ठिकाणी, त्या लोकांची संस्कृती असेल, समाज जीवन असेल, सामाजिक प्रथा असतील त्यांच्या त्या ठिकाणी, परंपरा असेल, रीतिरिवाज असेल, या संदर्भात माहिती मिळते. आणि इतर क्षेत्र म्हणजे आणखी काय असेल, म्हणजे आपण भौगोलिक क्षेत्र घेतले, आर्थिक घेतलं, सामाजिक घेतलं, कधी धार्मिक असेल, राजकीय असेल, म्हणजे आणखी कोणते क्षेत्र आहे, ती माहिती आपण परिपूर्ण संकलित करायची. मिळवण्यासाठी मी आता सांगितलं, तुम्ही मुलाखत घ्या, संवाद साधा, त्या ठिकाणी निरीक्षण करा, आणि या सर्वांच्या माहिती तुम्ही, या सर्वांद्वारे ज्या वेळेला तुम्ही त्या क्षेत्राची, त्या भौगोलिक क्षेत्रातील परिपूर्ण माहिती घेतात, त्यावेळेला त्याला म्हणतात क्षेत्र अभ्यास. ही व्याख्या मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. आणखी याची दुसरी व्याख्या आहे, ती तर यापेक्षा सविस्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही व्याख्या अत्यंत काळजीपूर्वक बघा. व्याख्या दिसायला मोठी आहे, परंतु ज्या वेळेला आपण क्षेत्र अभ्यास हा शब्द, ही संकल्पना समजून घेतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया येते. म्हणून ह्या व्याख्यामध्ये ती संपूर्ण जे अपेक्षित आहे क्षेत्र अभ्यासामध्ये, ते संपूर्ण या ठिकाणी ऍड करण्याचा प्रयत्न केला. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात म्हणजे क्षेत्र कार्य किंवा क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, की क्षेत्र कार्य किंवा क्षेत्राचा अभ्यास, याच्यामध्ये त्या क्षेत्राचा अभ्यास आहे. आणि त्या क्षेत्रामध्ये म्हणजे क्षेत्र कोणतं येतं, परिसर असेल, स्थानिक प्रदेश येतो, किंवा त्या क्षेत्रामध्ये आपण विविध भागांना भेटी देतो. विविध भाग म्हणजे काय, काही असेल, त्याचा उपभाग सुद्धा असू शकेल. एखाद्या प्रदेशामध्ये ग्रामीण भागाचा अभ्यास करायचा, एखाद्या आपण खेड्यात जाऊ शकतो, त्या ठिकाणी आपल्याला नदी परिसंस्थेचा अभ्यास करायचा, त्या ठिकाणी जाऊ शकतो, नदीची परिसंस्था आपण समजून घेतो, म्हणजे त्या भागाचा आपण अभ्यास करणं. आता इथं भेट द्यायची, प्रत्यक्ष जायचं विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षण करायचं, परत मुलाखत घ्यायची, अनुभूती म्हणजे आपण अनुभव घेतला पाहिजे. अनुभवातून आपण काही गोष्टी शिकतो, काही गोष्टी आपण, आता काय असतं माहिती का, की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला टच केल्यानंतर, की एखादी झाड आहे, झाडाचं त्याने पान आहे, त्याला स्पर्श केला, त्याचा वास कसा आहे, त्याचा फुल असेल, सुगंध कसा आहे त्या ठिकाणी, म्हणजे ते मातीचं टेक्स्चर किती आहे, म्हणजे पाण्याचं आहे, मग पाण्याची चव कशी आहे, मृदेची रचना कशी आहे, हे संपूर्ण, म्हणजे मृदेमध्ये कोणते घटक आहे, हे आपण अनुभवातून शिकू शकतो, त्या बघू शकतो, टच करू शकतो त्या ठिकाणी, हे आपल्याला आपण याच्यातून लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी अनुभूती महत्वाचा शब्द मारला. आणि या घटकाबद्दल जी माहिती आहे ती मिळवायची. आकडेवारी सुद्धा असते, काहींची आकडेवारी असते,
आकडेवारी या अर्थ काय की तुम्ही लोकसंख्या किती आहे त्या ठिकाणी, जमिनीचं एकूण क्षेत्र किती आहे, अरण्याखालचं क्षेत्र किती आहे, भूमी उपयोजन कसं आहे त्या ठिकाणचं, या संदर्भात तुम्ही माहिती मिळवू शकतात. आणि संपूर्ण माहिती ही आकडेवारी एकत्र करून पृथक्करण करायचं, तिचं अनालिसिस करायचं आणि ते सर्व अभ्यास अनालिसिस आहे त्याच्यावर आधारित का निष्कर्ष काढायचं. आणि हा जो तुमचा निष्कर्ष असेल याच्यावरून अहवाल सुद्धा तुम्ही तयार करू शकतात. यालाच क्षेत्र अभ्यास असं म्हणतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परिपूर्ण ही माहिती तुम्हाला सांगितली मी. ही झाली व्याख्या. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष त्या क्षेत्रात जाऊन अभ्यास करू शकतो. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, क्षेत्र अभ्यास म्हणजे असा अभ्यास की जो अभ्यास आपण एखाद्या भौगोलिक क्षेत्रामध्ये जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण करून तिथली परिपूर्ण माहिती मिळवून त्यावर आधारित तो अभ्यास पूर्ण करत असतो. याला म्हणायचं क्षेत्र अभ्यास. आता विद्यार्थी मित्रांनो, याची गरज का आहे, का करतो आपण क्षेत्र अभ्यास? सर्वात पहिली गोष्ट मी सांगतो की ज्या वेळेला आपण पुस्तकातून एखादा अभ्यास आपण त्या ठिकाणी शिकतो, अभ्यास करतो, त्याला जर पूर्तता द्यायची असेल, ती संकल्पना अधिक परिपूर्ण करायची असेल, अधिक घट्ट आपल्या स्मरणात ठेवायचं असेल, त्यासाठी त्याला जोड म्हणून क्षेत्र अभ्यासाची गरज लागते. म्हणून हे त्याचं महत्वाचं आहे. दुसरं महत्व म्हणजे काय की आपण ज्या प्रदेशामध्ये भेट देणार आहोत त्या ठिकाणची भूरूपे कशी आहेत, फिजिओग्राफी कशी आहे, ती वेगवेगळी असते. म्हणजे आपल्याला माहिती असेल पर्वतीय भागामध्ये वेगळी, पठारी भागामध्ये वेगळी, मैदानी भागात वेगळी. हे जर जाणून घ्यायचं असेल तिथे गेल्यावर आपल्याला कळेल. आपल्याला बऱ्याच गोष्टी नकाशातून कळत नाही, कारण त्याच्या 3D त्याची म्हणजे त्रिमितीय आकृती दिसत नाही. त्यासाठी आपल्याला तिथं जाऊनच बघावं लागतं, त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि त्यासाठी क्षेत्र अभ्यासाची गरज आहे. तिसरं महत्वाचं की आपण ज्या परिसराला भेट देणार आहोत त्या परिसरामध्ये जे भूरूप आहे आणि त्या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे, त्या दोघांमध्ये सतत आंतरक्रिया घडत असतात. त्या आंतरक्रिया आपल्याला समजून घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष जावं लागेल. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी पर्वतीय भाग आहे, आपल्याला माहिती आहे पर्वताच्या आपण जसं वरती जाऊ त्या ठिकाणी चालत जाऊ तसं तापमान हे कमी होतं. याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला जावं लागेल, म्हणजे चालत जावं लागेल की पर्वताच्या जसं उंच जाऊ तसं तुम्हाला तापमानात खरंच कमी होती का त्याची नोंद घ्यायची. खाली तळाला म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवात केली चालायला तिथं तापमान किती आहे, अधिक उंच गेलं किती आहे, अति उंचावर टोकावर गेलं किती आहे, हे आंतरक्रिया म्हणजे उंची आणि तापमान याचा काय संबंध आहे हे आपल्याला तिथं जाऊन कळेल. अभ्यास करत असताना वर्गामध्ये कळणार नाही. आपण ज्या वेळेला तापमापक घेऊ, उंची मोजत जाऊ, उंची आणि परत तापमान मोजू, मग त्या दोघांचा सहसंबंध येईल की हे बरोबर आहे, उंचीनुसार तापमान कमी होतं. म्हणजे या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या पर्यावरणात आपण जिथं अभ्यास करायला गेलो तिथल्या पर्यावरणामध्ये मानवाच्या अति विकासामुळे म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. निर्वनीकरण असेल, जैवविविधतेचा ऱ्हास असेल, त्या ठिकाणी प्रदूषण असेल, हे संपूर्णपणे. पण हे कधी कळेल आपल्याला? प्रत्यक्ष तिथं गेलं, आपण बघितलं, एखादी नदी असेल बघितलं, पाण्याची आपण त्या ठिकाणी तपासणी केली, तिचे नमुने टेस्ट केले, तेव्हा कळेल की याच्यामध्ये प्रदूषणाची किती मात्रा आहे, प्रदूषणाची तीव्रता किती आहे. हे एकदा कळालं की आपण त्यावर उपाय करू शकतो, संवर्धन करण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो. पण कधी शक्य आहे? क्षेत्र अभ्यासाद्वारे हे शक्य आहे त्या ठिकाणी. त्याच्यात सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो की निसर्गामध्ये निसर्गाची जर आपण निसर्ग ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया म्हणजे संकल्पना आहे, ही समजून घ्यायची असेल, निसर्गामध्ये चक्र असेल, तत्व असेल, हे समजून घ्यायचं असेल, त्यासाठी एक वैज्ञानिक दृष्टिकोन लागतो, एक वैज्ञानिक त्याची निरीक्षण क्षमता लागते, ते विचार विश्लेषण करण्याची क्षमता असते. ही आपली जर डेव्हलप करायची असेल त्यासाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो क्षेत्र अभ्यास करावा लागेल. तिथं प्रत्येक जण याचा अनुभव घ्यावा लागेल, सराव करावा लागेल, त्यानंतर तुम्हाला हे समजेल त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांमध्ये जर आपल्याला निसर्ग आणि पर्यावरण याच्या संदर्भामध्ये जाणीव जागृती निर्माण करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रथमतः निसर्ग बघावा लागेल, तो समजून घ्यावा लागेल, त्यासाठी तत्व असेल, परिसंस्था असेल, हे संपूर्ण समजून घ्यावं लागेल. तेव्हाच तुम्हाला हे कळेल. बऱ्याच गोष्टी पुस्तकामध्ये म्हणजे ज्या असतात त्या प्रत्यक्ष निसर्गामध्ये आपण गेल्यावर तेव्हा कळतात. नुसतं पुस्तकामध्ये बघून वर्गात ऐकून हे गोष्टी कळत नाही. त्यासाठी आपल्याला क्षेत्र अभ्यासाची गरज लागते. पुढचं महत्वाचं त्या ठिकाणी की सर्वात महत्वाचं क्षेत्र अभ्यासामुळे आपल्याला समाजात जायची संधी मिळते. सर्वात महत्वाचं, ज्या वेळेला मानव हा समाजाचा एक घटक आहे, मानव हा समाजशील प्राणी आहे, समाजात गेल्याशिवाय आपल्याला तिथल्या गोष्टी कळणार नाही. समाजामधल्या रूढी असेल, परंपरा असेल, प्रथा असेल, हे संस्कृती असेल, हे आपल्याला कधी कळेल?
आपण ज्या परिसरात तिथलं कळेल, पण तुम्ही वेगळ्या प्रदेशात गेला त्या ठिकाणी तर तिथलं कळणार नाही. आपल्याला भेट द्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. त्यासाठी क्षेत्र अभ्यासाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वात महत्वाचं एक त्या ठिकाणी संकल्पना अशी आहे की विचार आपल्याला वैश्विक करायचा आहे, म्हणजे विश्वाचा विचार करायचा आहे, पण कृती मात्र स्थानिक करायचं असेल. ह्या तत्वाचं जर आपल्याला अनुकरण करायचं असेल, त्यासाठी क्षेत्र अभ्यास हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. त्यासाठी आपल्याला क्षेत्र अभ्यास करणं गरजेचं आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट की क्षेत्र अभ्यासामुळे काय होतं की विद्यार्थ्यांना जी बुद्धिमत्ता असते त्याला चालना मिळते. विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण होतात. निसर्गात गेल्यावर त्याची जिज्ञासा त्या ठिकाणी जागृत होते. त्याच्यातून त्याला अनेक प्रश्न येतात की प्रश्नाची उत्तर प्राध्यापक असेल त्या ठिकाणी किंवा इतर त्यांचे सहकारी असेल, मार्गदर्शक असेल त्यांच्याकडून मिळवतात. तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या बुद्धीला चालना मिळते, विचार करतात. आणि भूगोल शेवटी विज्ञानाची शाखा आहे, विज्ञानाचा प्रमुख विषय आहे. याच्या विकासासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे अभ्यास पद्धत म्हणजे क्षेत्र अभ्यास ही आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी नंतर क्षेत्र अभ्यासामुळे सर्वात महत्वाचं मी सांगतो की क्षेत्र अभ्यासामध्ये आपण वर्गात ज्या गोष्टी बघितल्या त्याला मूर्त स्वरूप द्यायचं असेल, त्या संकल्पना मूर्त स्वरूपामध्ये समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे क्षेत्र अभ्यास. क्षेत्र अभ्यासात जाऊनच आपल्याला कळेल त्या ठिकाणी की ही संकल्पना अचूक काय आहे, सत्य काय आहे त्याच्यामधलं, आणि त्या संस्थेचा खरा अर्थ काय आहे. यासाठी आपल्याला क्षेत्र अभ्यासाची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं शेवटचं त्या ठिकाणी हे क्षेत्र अभ्यासामुळे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्राकृतिक घटक किंवा आपण भौगोलिक घटक, नैसर्गिक घटक आणि मानवी घटक जो आहे यांच्यामध्ये सहसंबंध कळतो. मानवानी बघा विद्यार्थी मित्र, मी तुम्हाला सांगतो की पर्वतीय प्रदेशामध्ये मानवी जीवन वेगळं असतं, कारण तिथल्या प्रदेशानुसार त्यांना तिथलं अन्न, वस्त्र, निवारा त्याचा विचार करावा लागतो. पर्वतीय प्रदेशानंतर आपण जर उष्णकटिबंधीय प्रदेशात गेलो, वाळवंटी भागामध्ये, तिथं वेगळं असतं. तिथल्या लोकांच्या अन्न, वस्त्र, निवारा गरजा वेगळ्या असतात त्या ठिकाणी, कारण तिथलं तापमान अधिक असतं, त्यानुसार ते करतात. शीत कटिबंधात गेला तुम्ही, अति उंच पर्वतीय भागात गेला, तिथलं तापमान कमी असतं, तिथं राहणारे लोक, त्यांची घरं असेल त्या ठिकाणी, अन्न, वस्त्र, निवारा यामध्ये फरक असतो. म्हणजे याचा अर्थ काय, त्या दोघांमध्ये संबंध आहे की नैसर्गिक घटक आणि मानवी घटक याच्यामध्ये संबंध आहे. आणि हा जर समजून घ्यायचा असेल त्याचा एकमेव आणि सर्वात चांगला मार्ग म्हणजे क्षेत्र अभ्यास आहे. म्हणून या सर्वांसाठी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो क्षेत्र अभ्यास करावा लागतो. त्याशिवाय भूगोलाचं ज्ञान परिपूर्ण होत नाही, भूगोलाच्या संकल्पना आपल्याला समजत नाही. यानंतर विद्यार्थी मित्रांनो जायचं असेल आपल्याला एखाद्या ठिकाणी क्षेत्र अभ्यास तर काय म्हणजे आपल्याला पूर्वतयारी काय करावं लागेल. सर्वात महत्वाची की तुम्हाला तिथं जाण्यापूर्वी प्रथमतः का जात आहे त्याचा उद्देश तुम्हाला माहिती पाहिजे, कारण उद्देश माहिती नसेल तर तुम्हाला जाण्याचा हेतूच कळणार आहे. दुसरं महत्वाचं, त्या ठिकाणी आपण एकदा आपण ठरवलं की का जायचंय, म्हणजे तर काय काय भौगोलिक गोष्टी कोणत्या पाहणार आहोत त्या ठिकाणी, त्या भौगोलिक गोष्टी कोणत्या असेल त्या ठिकाणी, कारण आपलं निरीक्षण करताना त्या गोष्टी माहिती पाहिजे की आपल्याला कशाचं निरीक्षण करायचं आहे. म्हणजे भौगोलिक घटक कोणकोणते आहे, तिथली माती असेल, तापमान असेल त्या ठिकाणी, पर्जन्यमान असेल किंवा त्या ठिकाणची पाणी असेल, जलाशय असेल, जलप्रणाली असेल, भूरचना असेल, हे काय बघायचंय हे आपल्याला माहिती पाहिजे. ह्याचा विचार करावा. सर्वात महत्वाचं की आपण आपले प्राध्यापक असेल, शिक्षक असेल त्यांच्याकडून एक कच्चा आराखडा तयार करून घ्यायचा. कारण आराखड्यामुळे काय फायदा होता आपल्याला की आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे, आपलं ठिकाण, आपलं महाविद्यालय आणि त्याच्यामधलं शाळा किंवा महाविद्यालय आणि तो परिसर, तो प्रदेश याच्यामधलं अंतर किती आहे, किती वेळ लागेल, जाण्यासाठी साधन कोणतं आहे, रेल्वे आहे की बस आहे की आपल्याला जीपने जावं लागेल की जहाजाची उपलब्ध आहे की कशाचं आहे, त्याचा आपण विचार करावा लागेल. ही संपूर्ण गोष्ट. सर्वात महत्वाचं की जात असताना सुरुवातीला जर विद्यार्थी जास्त असेल तर आपल्याला त्यांचे गट करावं लागेल. छोटे 10 विद्यार्थ्यांचा, 5 विद्यार्थ्यांचा, 12 विद्यार्थ्यांचा गट करावा लागेल आणि गटामध्ये ते काम काही वाटून द्यावं लागेल. म्हणजे त्या आपल्याला नेमकं काय करायचे, मुलाखती घ्यायची आहे, सरपंचाची मुलाखत असेल एखाद्या खेड्यामध्ये, पाटील असेल किंवा अजून कोणी असेल त्या ठिकाणी, समाजसेवक असेल एखादा अधिकारी असेल, शाळेचे मुख्याध्यापक असेल, कॉलेजचे प्राचार्य असेल त्यांच्या मुलाखती घ्यायची असेल, ग्रामसेवक असेल त्या ठिकाणी, किंवा काही मुलांना तिथलं मंदिर असेल त्याला भेट द्यायची असेल, काहींना मुलाखती घ्यायची असेल. जर आपण हे काम वाटून दिलं तर ते काम त्या ठिकाणी व्यवस्थित होईल आणि कमी वेळात होईल. यासाठी गट आपण करू शकतो गरज असेल तर. त्यानंतर इथं जाताना आपल्याला काही साहित्य न्यावं लागेल. हे साहित्य म्हणजे याच्यामध्ये क्षेत्रपुस्तिका लागेल त्या ठिकाणी, त्याच्यानंतर पेन्सिल लागेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, त्याच्यानंतर मोजपट्टी लागेल, टेप लागेल,
त्याच्यानंतर जीपीएस लागेल, कारण जीपीएस मुळे आपल्याला तिथलं अक्षवृत्त रेखावृत्त याचं मोजावं लागेल. समुद्र सपाटीपासून उंची किती आहे त्यासाठी जीपीएस महत्वाचा आहे. जीपीएस नसेल तर आपल्याला कळणार नाही त्या ठिकाणी, म्हणून जीपीएस सुद्धा महत्वाचा आहे. त्यानंतर कॅमेरा लागेल, कारण कॅमेरा असल्यामुळे काय होतं, आपल्याला त्या ठिकाणचे काही चांगले निसर्गाचे फोटो काढता येईल. जलप्राणी असेल, नदी असेल, अरण्य असेल, मंदिर असेल किंवा आणखी काय असल्याचे फोटो काढता येईल त्या ठिकाणी. होका यंत्र आपल्याला लागेल. उत्तर दिशा आपल्याला माहिती पाहिजे. जर आपल्याला नकाशा तयार करायचा असेल तर उत्तर दिशा माहिती पाहिजे आपल्याला, होका यंत्र लागेल त्या ठिकाणी. एखादा नकाशा ॲटलस आपल्याला बरोबर ठेवावा लागेल. कच्चा आराखडा बरोबर घ्यावा लागेल. कंपास पेटी सुद्धा लागेल. आपल्याला स्केच काढायला काही ठिकाणी आकृती काढावं लागेल त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं की प्रश्नावली आपल्याला तयार करून घ्यावी लागेल, कारण प्रश्नावली जर तुमच्याकडे असेल तरच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी भराभर प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी लोकांना विचारता येईल. कुटुंबाचं संरक्षण करा, आपल्याला सर्वेक्षण करायचं असेल, मग आपल्याला एक फॉर्म तयार करून कुटुंबाची परिपूर्ण माहिती असेल, म्हणजे त्याचं कुटुंब प्रमुखाचं नाव असेल, त्याचं किती लोक राहतात, त्यांचं शैक्षणिक पात्रता किती आहे, काय कामं करतात त्या ठिकाणी, या संदर्भामध्ये अशी विविध प्रकारची माहिती त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नावली घ्यावं लागेल. आणि इतर गरज असेल, तुमचं माती परीक्षण करायचंय तर मातीचे नमुने घ्यायला काय साहित्य घ्यावं लागेल. पाणी परीक्षण करायचे, पाण्याचे नमुने घ्यावं लागेल. म्हणजे तुमची गरज कशी आहे त्यासाठी तुम्हाला गरजेनुसार आणखी काही गरज पडली तर साहित्य घ्यावं लागेल. हे सर्वात महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो शेवटी आपण बघा त्याकडे क्षेत्र अभ्यासाचं तंत्र काय, पद्धत काय, ही कशा प्रकार. पहिलं आहे स्थानिक प्रदेशाचा नकाशा आपल्याला करावा लागेल, सर्वात महत्वाचं. नंतर नमुना संकलन करावं लागेल, म्हणजे त्यामध्ये माती असेल किंवा पाण्याचे नमुने असेल किंवा आणखी काही ज्याचा अभ्यास करायचा असेल नमुना म्हणून आपल्याला, कारण संपूर्ण त्या क्षेत्राचा अभ्यास करणं शक्य होणार नाही. समजा त्या गावामध्ये 500 घरं असेल तर आपल्याला होणार नाही. 500 पैकी कमीत कमी 50 घराचा नमुना म्हणून आपण सर्वेक्षण करू शकतो. त्याच्यावर आधारित आपण गावाचं पूर्ण माहिती काढू शकतो त्या ठिकाणी. प्रश्नावली किंवा मुलाखत सर्वात महत्वाची, की आपण त्या ठिकाणी त्या लोकांशी आपण संवाद साधला पाहिजे, त्या लोकांकडून माहिती घेतली पाहिजे, कारण ही सर्वात महत्वाची पायरी आहे या क्षेत्र अभ्यासामध्ये. म्हणजे प्रश्नावलीची भरलीच पाहिजे आणि काही प्रत्यक्ष लोकांची मुलाखत घेतली पाहिजे, कारण आपल्या शंका समाधान त्यातून दूर होतं. मोजमापन, काही ठिकाणी आपण मेजरमेंट करावं लागेल, कारण भूगोलामध्ये सर्वेक्षण महत्वाचं आहे, मोजमापन महत्वाचं आहे. भूप्रदेशाची उंची असेल, टेकड्या किंवा डोंगर याचा उतार असेल, या संदर्भामध्ये आपण काही किंवा त्या ठिकाणी आपल्याला काही मृदेचा छेद बघायचा असेल तर यासाठी मोजमापन करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर क्षेत्र नकाशे काय करता येईल, उदाहरणार्थ शेत जमिनीचा वापर कसा आहे, काही आकृत्या काढता येईल त्या ठिकाणी, काही नकाशे तयार करता येईल, काही तुम्हाला त्या ठिकाणी आलेख काढता येईल, विभाजित वर्तुळ काढता येईल. जी तुम्ही सामाजिक आणि आर्थिक माहिती घेणार आहात त्यावर आधारित हे विश्लेषण तुम्ही करू शकता. आणि शेवटी आपल्याला अहवाल लेखन करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्ट रायटिंग. रिपोर्ट रायटिंग कसं करायचंय, त्याच्यामध्ये कोणकोणते मुद्दे घ्यायचे, त्याची प्रस्तावना कशी करायची, त्याचा उद्देश कसा, हे संपूर्णपणे विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या तासाला सविस्तर बघूया. या ठिकाणी आपण थांबूया आणि आज आपण या ठिकाणी क्षेत्र अभ्यास म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचं महत्व आणि त्याच्यामध्ये कोणत्या महत्वाच्या आपण तंत्र आहे ते वापरतो, यावर आपण आज सविस्तर चर्चा केली. पुढच्या तासाला विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणजे क्षेत्रपेटीचा अहवाल कसा तयार करायचा हे आपण मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.